नमस्कार, मी नामदेवराव हिरे, भारतीय विकास संघ एनजीओचा संस्थापक आणि अध्यक्ष। आज माझा विषय आहे, महत्त्वाचा विषय, मुंबई महानगरपालिकेतील अनऑथराइज्ड कामाच्या बाबत। आज अनऑथराइज्ड कामाच्या बाबत मी 2005 ते 7 पासून लढा देत आहे। पूर्ण जास्त माझा जे अनऑथराइज्ड कामाचा जो विषय आहे तो वेस्टर्न आहे, पश्चिम उपनगर आहे, बांद्रा ते दहिसर या ठिकाणी होणाऱ्या अनऑथराइज्ड कामाबाबत माझ्या आणि जनतेच्या अनेक तक्रारी दाखल आहेत। पी नॉट मध्ये तर हजारोने माझ्या कंप्लेंट तक्रारी आहेत अनऑथराइज्ड बाबत। पण अनऑथराइज्ड कामा एवढे होत असताना कारवाई मात्र शून्य आहे। किती डिमोलेशन ऍक्शन होतात आणि किती होत नाही, आणि ते का होत नाही, कशामुळे करत नाही, या सर्व गोष्टीचा आज मी उलगडा तुम्हाला करत आहे। आज जे महानगरपालिकांमध्ये अनऑथराइज्ड जी काम होतात ती संबंधित अधिकारी जे आहेत, इमारती खात्यामधील अधिकारी जे आहेत त्यांच्या संगनमतानेच अनऑथराइज्ड काम होत आहे, नाही तर कोणाची हिंमत नाही आहे ते एवढं मोठं अनऑथराइज्ड काम करून घ्यायचं। दुसरी गोष्ट, ज्या अधिकाऱ्याने कंत्राटदाराला सपोर्ट केला असेल त्या कंत्राटदाराच्या अनऑथराइज्ड किती पण तक्रारी आल्या तर त्याला काय असतं, हे लोक चालढकलपणा करतात। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक काय करतात, त्याला सुरुवातीला एक नोटीस देऊन टाकतात, स्टॉप वर्कची नोटीस। त्याच्यानंतर स्टॉप वर्कच्या नोटीसमध्ये 24 तास 48 तासामध्ये ते अनधिकृत बांधकाम डिमोलेशन करणं, निष्कासन करणं हे कायदेशीर प्रक्रिया आहे। पण ती तशी न करता ते नोटीस दिल्यानंतर 3-3 महिने 6-6 महिने ते डिमोलेशन करत नाही। त्याच्यानंतर समोरच्या पार्टीला कोर्टातून स्टे आणायचा, त्याच्यासाठी हे लोक पडद्यामागे त्याला सपोर्ट करतात, त्याला मार्गदर्शन करतात। मग तो काय करतो, कोर्टामध्ये जातो, त्या सर्व गोष्टी घेऊन कोर्टातून स्टे घेऊन येतो। नंतर तो स्टे जो आहे 10-20 वर्ष चालत असतो, त्याचं अनऑथराइज्ड काम तसंच्या तसंच उभं राहतं। त्याच्यानंतर पोझिशन मध्ये येतं, ऑक्युपाईड होऊन राहतात। त्याच्यानंतर त्याला लाईट मीटर लागली जाते, रेशन कार्ड, आधार कार्ड, हे कार्ड ते कार्ड बनून जातं, फर्स्ट क्लास त्याचं रान मोकळं होऊन जातं। पण महानगरपालिकेचे अधिकारी आज असं वातावरण दिसत आहे की ते अनधिकृत बांधकामांना सहकार्य करण्याचं, त्यांना वाचवण्याचा पगार घेत आहेत, पण निष्कासन कारवाई करण्याचा काही पगार घेत नाहीये, असं आम्हाला दृश्य दिसून येत आहे। आज मला सांगायचं आहे की हे लोकांची अनधिकृत बांधकामांना डिमोलेशन करताना, त्यांच्यावर ऍक्शन घेताना यांना एवढी लज्जा कसली वाटते, यांना लाज कसली वाटते। त्याच्यानंतर वरती तक्रारी केल्यानंतर यांच्या वॉर्ड ऑफिसरला, डीएमसीला, त्यांच्या पीजीला अटेंड केल्यानंतर ते लोक काय करतात, खाली पाठवून देतात, हा वॉर्ड ऑफिसरनी रिपोर्ट द्यावा, 1 महिन्यात 10 दिवसात रिपोर्ट द्यावा। वरून असं डायरेक्ट काही होत नाही की बाबा समोर दिसतंय, फोटो लावलेले आहेत, अनऑथराइज्ड काम आहे, तुम्ही डिमोलेशन करण्याचे डायरेक्ट आदेश द्यायला पाहिजे, नाही त्याचा रिपोर्ट येऊ द्या, अहवाल, त्या रिपोर्ट अहवाल मध्ये 3 महिने हे लोक असेच घालून टाकतात। ते मॅटर जुनं होत चाललं जातं। नंतर काय होत आहे, मॅटर जुनं झालं मग तो जातो कोर्टात की बाबा नोटीस 3 महिने अगोदर दिली, डिमोलेशन नाही केलं। नंतर कोर्टातही गेल्यानंतर त्यांचे त्या समोरच्या पार्टीच्या कोर्टामध्ये सिनियर काउन्सिल उभे राहतात आणि आपला बघा बीएमसीचा वकील, कुठे लढाई होणार बरोबर। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की जी कोर्टामध्ये महानगरपालिकेमार्फत कोणताही असा चांगला स्टँड, मजबूत स्टँड ठेवला जात नाही। त्या जेव्हा तारीख असते त्यावेळेस संबंधित अधिकारी, सब इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर हे गैरहजर असतात। त्या गोष्टीचा फायदा समोरील पार्टीचे जे वकील आहेत ते फायदा उचलून घेतात। त्याच्यामध्ये स्पष्टरित्या मग स्टे होऊन जातो। मग ते चाललेलं आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष चलते राहो, मग अशी गाडी त्यांची सुरू होत असते। आणि दुसरी निष्कासन कारवाई कुठे करतात, यांना एखादा आमदाराची तक्रार आली असेल, नगरसेवकाची तक्रार आली असेल, मंत्रीची तक्रार आली असेल, त्याच्यावर कारवाई करतात।
बाकी दुसरा पत्रकार, त्याच्या सामाजिक संस्था, सामाजिक पक्षाच्या ह्याच्या जे पत्र येतात त्याच्यावर हे कारवाई करतच नाही. का म्हणून करत नाही? कमिशनर या सर्व गोष्टीकडे का लक्ष देत नाही? हा माझा कमिशनरला प्रश्न आहे. याबाबत शासनाने आणि कमिशनरने मिळून एक कमिटी नेमणूक करावी. त्यामध्ये फक्त त्या कमिटीमध्ये 2 DMC, त्याच्यानंतर 4 AMC असणार आहे, डिमोलेशनचा स्क्वॉड असणार आहे, अभियंते असणार आहे, येई म्हणून जबाबदार असं यांनी एक कमिटी बनवावी. त्या कमिटी मार्फत हे सर्व डिमोलेशन त्यांच्याकडे, आणि जे तक्रार करतात ते तक्रार ह्या कमिटीकडे त्या लोकांनी करावी, आणि ही कमिटी म्हणून त्या अनुचित कामावर ऍक्शन घेणार असं सरकारने आणि कमिशनरने करावं, ही माझी विनंती आहे. धन्यवाद.